नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 16 ऑगस्ट 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये 10 महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे की शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 हा टप्पा राबवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेला 6,447 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भरपूर येथील पुनर्वसन धोरणाला मंजुरी, सार्वजनिक बांधकामाला विभागाच्या ट्रेन प्रणालीमध्ये वापर, गडचिरोलीमध्ये किंवा जिल्हा क्रीडा संकुलितामध्ये टप्पा 2 याप्रमाणे सोलापूर शहरातील जांबू मोची समाजाला जागा उपलब्ध करून देणे, याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मोशी येथे मागास वंचित आदिवासी समाजासाठी जागा उपलब्ध करून देणं, पुण्यामध्ये होणाऱ्या UCI रोडवर चॅम्पियन्ससाठीचा पाठबळ देण्यासाठीचा महाराष्ट्र गौज खनिज उत्खनन विकास अधिनियम 2013 मध्ये सुधारणा करण्यासाठी मान्यता देणं, वित्त व आयोजन विभागाची पुनर्रचना करणं, याचप्रमाणे 2024-25 चा किसान आधारभूत योजनेच्या अंतर्गत धान्य आणि भरड धान्य वाहतूक खर्च करता 328 कोटी 47 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे की जो सरकारमध्ये जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 ला देण्यास मंजुरी दिलेली आहे. 6,447 कोटी 88 लाख रुपयाचा निधी हा तरतुदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. बीड, नांदेड, परभणी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या 5 जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पालाही टप्पा 2 मंजुरी देण्यात आलेली आहे. आपण पाहिलं होतं की जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून आता मज कालव्यातून धरणामध्ये काही क्षमतेमध्ये पाणी सोडलं जातंय. पाण्याच्या जीवावरती बीडच्या काही भागांमध्ये दुष्काळ असताना सुद्धा आता शेतीला एक संजीवनी मिळणार आहे. परंतु हा जायकवाडी प्रकल्पात टप्पा 2 असा एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे, ज्यांच्या माध्यमातून आता 31,652 हेक्टरला सिंचनाला लाभ मिळणार आहे. यांच्या माध्यमातून आता आपण जर पाहिलं तर 132 किलोमीटरचा कॅनल आहे. जायकवाडी उजव्या कालवामधून जे काही माझगावच्या धरणापर्यंत माझगावाच्या धरणाची उंची वाढवणं, अशा प्रकारची काम या प्रकल्पाच्या अंतर्गत यांच्यासाठी 10 दिवसापूर्वी सुद्धा एक अपडेट घेतलेलं होतं की यांच्या माध्यमातून जायकवाडी प्रकल्प 2 च्या यांच्यामध्ये पाठपुरावा करण्याच्या संदर्भातील मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या जायकवाडी प्रकल्पात 2 ला मंजुरी देण्यात आलेली आहे. जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 मध्ये जर पाहिलं तर 132 किलोमीटरचा पैठण उजवा कालवा, गोदावरी नदीची उपनदी सिफनदा नदीवरील 453 की दशलक्ष घनमीटर क्षमते एवढा मजलगाव धरणाची उंची वाढवणं, जसं की माजलगाव लोणी सावगी उपसा योजना, आणखीन प्रस्तावित साडेंबा ठिबक उपसा योजना, 148 किलोमीटर लांबीचा माजलगाव कालवा, त्यामधील गलाटी, उकडमध्ये धोड, मुरवी, पेडू, सुभाषनगर असे 6 मगर्थ जलाशय म्हणजेच की मासोळी धरणाची उंची वाढवणं, अशा प्रकारच्या कालव्याच्या अंतर्गत समावेश आहे. प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,732 हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1,690 हेक्टर, बीड जिल्ह्यामधील 38,260 हेक्टर आणि जमीन पैठण उजव्या कालव्याद्वारे सिंचित होणार आहे. मज कालव्या उजव्या कालव्याद्वारे बीड जिल्ह्यातील 29,105 हेक्टर, परभणी जिल्ह्यातील 4,408 हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील 11,337 हेक्टर आणि एकूण 84,850 हेक्टर हे सिंचनाखाली येणार आहे. म्हणजेच की सिंचनाखाली येणार आहे. या जिल्ह्यांच्या माध्यमातून आता हे होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या महत्त्वपूर्ण निर्णय होता. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.